तिकडे घाटकोपरमधील भटवाडी कातोडी पाडा परिसरामध्ये दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे। घरांवर मातीचा ढिगारा कोसळला आणि सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही। मात्र भटवाडी कातोडी हा घाटकोपरमधील एक भाग आहे आणि त्याच ठिकाणी अशी दरड कोसळलेली आहे। अनेक घरांवर मातीचा ढिगारा कोसळलेला आहे। घरांचं काही प्रमाणात नुकसान झालंय, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। तर घाटकोपरमधील भटवाडी कातोडी पाडा परिसरातील ही काही दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे, मात्र सुदैवानं जीवितहानी झालेली नाही। काही घरांचं मात्र या दरड कोसळल्यामुळे काहीचं नुकसान झालेलं आहे। मात्र सुदैवाची बाब हीच की या दरड कोसळण्याच्या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही। तर घाटकोपर परिसरातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे अनेक भागांमध्ये अशा प्रकारे दरड कोसळण्याच्या त्याचबरोबर घरांची पडझड होण्याच्या घटना देखील आता समोर येत आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी आपल्या सोबत आहेत। अक्षय, घाटकोपरमधील ही दृश्य आपण पाहतो आहोत, नेमकं काय घडले? दरड कोसळलेली आहे मात्र जीवितहानी नाही अशी माहिती मिळते। नक्कीच सागर, गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाला मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मुंबईमधील जे टेकडीवरची जी रहिवाशांची घरं आहेत तिथे सेन्सिटिव्ह तो झोन जो आहे तो मानला जातो आणि या सगळ्या संदर्भात देखील वारंवार मुंबई महानगरपालिका असेल आणि राज्य प्रशासन असेल ते सतर्क झालेलं होतं। तरी देखील परंतु आता दरड कोसळल्याची घटना जी आहे ती घाटकोपर भटवाडी भागामध्ये घडलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सध्या संपूर्ण जो टेकडीवरचा दरडीचा भाग जो आहे तो घरांवरती येऊन पडलेला आहे, परंतु या सगळ्या घटनेमध्ये जीवितहानी कोणत्याही प्रकारची झालेली नाही, परंतु आर्थिक मालमत्तेचं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मान्सून पूर्व कामांचा पाहणीचा आढावा करताना या ठिकाणी देखील दरड प्रवणग्रस्त जी क्षेत्र आहेत मुंबईमधली त्या भागांना भेट दिली होती। तिथे घाटकोपर या भागात भटवाडी भागात नक्कीच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।